एक दिवशी ना एक सिस्टरनी ना म्हणजे असंच एक ताई बसस्टॉपमध्ये उभारलं होतं. बसस्टॉपमध्ये उभारल्यावर आहे ना त्याने थोडं उशिराने बस आला. बस आल्यावर बसमध्ये गेलं त्याने. बसमध्ये गेल्यावर बसात गर्दी भरपूर आहे आणि ना गर्दी भरपूर असताना इकडं तिकडं पाहता एक समोरच्या लाईनमध्ये ना एक बसण्यासाठी एकच सीट होतं. त्या सीटवर बसण्यासाठी त्या ताई काय केलं, गडबडमध्ये आहे ना त्या बसमध्ये त्या सीटवर बसण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि जाऊन आहे ना त्यांनी ना बसण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या कांद्यावर एक आहे ना बॅग होतं मोठं. त्या बॅग आहे ना बाजूला बसलेल्या व्यक्तीला ना जोरात लागलं. त्या बॅग जोरात लागल्या एकदम. गडबडमध्ये बसताना ना शेजारी बसलेल्यांना लागणारच ते जोरात लागल्यामुळे ना त्या ताईना तसंच त्यांच्या जागेवर त्यांनी ना बसलं त्या सीटवर. थोडं पुढं गेल्यावर आहे ना 1-2 मिनिटांनी त्या व्यक्तीला विचारलं की माझं बॅग एवढं जोरात तुम्हाला लागलं तरी पण तुम्ही ना एवढं शांततेने माझ्याबरोबर भांडण न करता तुम्ही ना कुठलाही शब्द न बोलता माझ्यासोबत आणि तुम्ही शांततेने ना बसलं तुम्ही. कारण की एवढं मोठं म्हणजे माझं बॅग लागल्यावर आहे ना कुठल्याही व्यक्तीला राग येतात, राग आल्यावर भांडतात आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे राग पण आला नाही आणि तुम्ही भांडण पण केलं नाही. म्हणजे तुम्ही एवढं शांत कसं राहू शकलं म्हणून आहे ना. जेव्हा त्या ताई काय केलं, त्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला विचारल्यावर, ज्या व्यक्तीला बॅग जोरात लागलं त्या व्यक्तीला विचारल्यावर त्या व्यक्ती म्हटलं, बघा ताई पुढच्या स्टॉपमध्ये आहे ना मी उतरणार, येणाऱ्या स्टॉपमध्ये मी बसस्टॉपमध्ये उतरणार. तेवढातच म्हणजे 1-2 मिनिटात, 3 मिनिटात, 5 मिनिटात आहे ना मी उतरणार आहे. पण याच्यातच आहे ना मी तुमच्यासोबत बॅग मार लागलं म्हणून मी भांडण काढून तुमच्यासोबत मी भांडतच राहिलं समजा. काही उपयोग मला त्याच्याने मला काय उपयोग होणार आहे का? मला काही पण उपयोग होणार नाही. तुम्हाला मी एक बोलणार, तुम्ही मला बोलणार, याच्यातच आहे ना म्हणजे भांडण होऊ शकतं. पण मला तर काय मोठं लांब प्रवास करायचं नाही. मला फक्त 1-2-5 मिनिटांनी मला ना पुढच्या स्टॉपमध्ये उतरायचं आहे. म्हणून त्यांचं स्टॉप आल्यावर त्या व्यक्तीचं ना त्याने उतरलं. त्याने बसमधून व्यवस्थित असं त्याने उतरल्यावर त्यातही विचार करत आहे ना बसलं की माणूस एवढं शांत कसं राहू शकतात म्हणून. तेव्हा परमेश्वराची वचन आहे ना त्याने एक आठवण आलं. याकोबाची पत्र 14 अध्याय आणि 14 वचन. त्या तुम्हाला उद्याच समजत नाही तुमचे आयुष्य काय आहे. तुम्ही वाप आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीसे होते. हालेलुया. म्हणजे इथं देवाचं वचन आहे ना आपल्याला स्पष्ट शिकवतं की याकोबाचे पत्र 4 आणि 14 मध्ये पाहत असताना की त्यात तुम्हाला उद्याच समजत नाही तुमचं आयुष्य काय आहे. तुम्ही वाप आहात. थोडा वेळ ते वाप काय करणार, दिसणार, परत नाहीस होतं. मनुष्याचे जीवन पण आहे ना या भूतलावर तसंच आहे. मनुष्याचे जीवन एक प्रवासासारखं आहे की ना ते प्रवास चालता कधी आपलं जीवन संपणार आपल्याला माहीत नसतं. म्हणून देवाचं वचन शिकवतात आपल्याला की उद्याच आपल्याला समजत नाही. कारण वाप म्हणलं तर बघा थोडा वेळ दिसतं आपल्याला परत नाहीसं होतं. अचानकच ते नाहीसं होतं. दिसायला थोडाच वेळ दिसतं ते. तसं मनुष्याचे जीवन पण आहे ना तसंच आहे की ना थोडा वेळ दिसतात मनुष्य, नंतर ना त्यांनी मनुष्य या भूतलावर कधी संपणार आपल्याला पण समजत नाही. उद्याचा दिवस आपल्याला समजत नाही. त्यासाठी की या थोडा वेळ असलेल्या जीवनाला ना अनेक वेळा काय करतो आपण, नवरा बायकोमध्ये भांडण करत असतं. थोडंच वेळ राहतात. जीवन किती वेळ राहतात, थोडा वेळ आहे. त्या थोड्या वेळातच ना या जीवनात आनंदामध्ये राहण्याची सोडून आपण
एक देवाचं प्रेमामध्ये राहण्याची सोडतो आपण आणि ना देवाचं आशीर्वादामध्ये राहण्याची आपण सोडतो. देवाकडून मिळणारा जे रक्षण आहे त्यापासून लांब राहून आपण अनेक विषयामध्ये आहे ना, नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतात, घरात आई वडिलांचं मुलांमध्ये भांडणं होत असतात, भाऊ भाऊबांमध्ये भांडणं होत असतात. प्रत्येक गोष्टीला आपण काय करत असतो या जीवनात आहे ना, भांडण करत असतो. त्याच्यामुळे काय होणार, ते भांडण केल्यामुळे त्याच्यामुळे ना आपल्या जीवनात काही पण मिळणार नाही. त्याच्यातून आहे ना आपण काय तर त्या भांडल्यामुळे काय तर मिळणार म्हणलं तर आहे ना, अजिबात काही पण मिळणार नाही. आपण त्या भांडण करून काही पण साध्य करू शकत नाही. म्हणून बघा, ज्या बसमध्ये बसलेल्या व्यक्तीला ना बॅग त्या काहीच जोरात लागल्यावर पण त्यांनी ना कुठल्याही प्रकारची निराश न होता, त्यांनी कुठल्याही प्रकारची भांडण न करता त्यांनी ना त्या व्यक्तीने म्हटलं की ताई, मी तुमच्यासोबत भांडण करू नये ना, मी काय साध्य करू शकतो, कारण पुढच्या स्टॉपमध्ये मी उतरणार आहे. तसंच आहे ना, आपलं जीवनातलं स्टॉप कधी राहणार आपल्याला पण माहीत नाही, ते स्वर्गीय परमेश्वरालाच माहीत आहे. हालेलुया. जसं त्या व्यक्तीच्या जीवनात त्या व्यक्तीला एकदा त्याचं बस स्टॉप आलं, त्या स्टॉप आल्यावर त्यांनी त्या बसमधून उतरलं, तसं आपल्या जीवनात पण एक दिवस आपला प्रवास पण स्टॉप येणार आहे. आपल्या जीवनाची प्रवासाची स्टॉप येणार आहे. जेव्हा परमेश्वराने त्या जीवनाच्या प्रवासाचं स्टॉप केलं, तेव्हा आपण एक दिवस उतरावंच लागतं आपल्याला. आपण या शरीरातून आहे ना स्वर्गीय राज्यात जाण्यासाठी आपण आहे ना तयारी राहावं लागतं. मग त्या स्टॉप येण्याच्या अगोदर आपल्या जीवनातलं आपण आहे ना भांडण करणं, निराश होणं, रडणं, समस्यामध्ये राहणं, अनेक गोष्टी करत राहिलं याच्यातच जीवनात, याच्यातून काय होणार आहे, आपल्याला काहीतर साध्य होणार आहे का, आपण काहीतर करू शकतो का आपण याच्यातून? काही पण करणार नाही. कारण की ना या लहानसं जीवनात, म्हणून देवाचं ना याकोबाचे पत्र 4:14 मध्ये स्पष्ट म्हटलं की त्या तुम्हाला उद्याचं समजत नाही. हालेलुया. उद्याचं समजत, आपला स्टॉप कधी आहे आपल्याला माहित नाही. आपण प्रवास करालो म्हणजे जीवनाचा प्रवास करालो आपण कधी पण आपला स्टॉप येऊ शकतं. प्रत्येकाला एक दिवस आपला स्टॉप आहे या बोतलावर. मग उतरावं लागतं ना आपल्याला पण. मग त्या व्यक्तीने ना एवढं आनंदातून त्यांनी बसमध्ये उतरला, आनंदातून. आपण पण जीवनाचा शेवटी पण एक आनंदामध्ये राहिलं पाहिजे, देवाचं रक्षण मध्ये राहिलं पाहिजे, देवाचं प्रेम मध्ये राहिलं पाहिजे, देवाचं आशीर्वादामध्ये राहिलं पाहिजे. त्या शेवटचं टाइम आहे ना, आपण या सर्व गोष्टी प्राप्त करून आपलं स्टॉप आल्यावर आपण इथून आहे ना स्वर्गीय राज्यात जात असताना आनंदामध्ये स्वर्गीय राज्याच्या द्वारपाशी उभारल्यावर परमेश्वर पण आहे ना स्वर्गातून आहे ना एक आनंदाचे द्वार उघडून आपल्याला सर्वांना स्वागत करत असतं. जेव्हा त्यांनी स्वागत केल्यावर परमेश्वरांनी आपण आनंदाने स्वर्गात प्रवेश करायला पाहिजे. पण या जगाचं ना गोष्टीकडे आपण करत असताना, म्हणून गलती 5:19 मध्ये म्हणतात ईर्ष्या, भांडण, हे सर्व गोष्टी आहे ना आपल्याला काही पण याच्याकडून आहे ना उपयोग नाही. याच्याद्वारे देवाचं राज्यात प्रवेश करू शकत नाही. ईर्ष्या, भांडण, राग, कारण की या जगामध्ये ना एकमेकावर राग असतात, एकमेकांमध्ये ना भांडण करत असतात, एकमेकांमध्ये ना ईर्ष्या उत्पन्न करत असतात. या सर्व गोष्टीच्या द्वारे मनुष्याच्या जीवनात आहे ना देवाकडून मिळणारा जे आशीर्वाद असतं ना, आपणच आणि थांबू नये ना, याच्यातच राहून एक दिवस आपण नरकामध्ये ना रडू नये. म्हणून परमेश्वर म्हणतात आपल्या जीवनात आहे ना, तुम्ही एक वाफ आहात, एक वाफ. आज दिसतं
उद्या संपणार. आज दिसतं तर उद्या संपणार. म्हणून परमेश्वराच्या ना महान कृपेच्या द्वारे आपण रोज देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी परमेश्वराकडे येत असताना आपण परमेश्वराचा आशीर्वादच घ्यायला पाहिजे. हालेलुया.